रत्नागिरी विमानतळ होणे ही नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे आणि मलाही त्या गोष्टीचा खूप आनंद आहे। पण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर नक्कीच एक गंभीर समस्या देखील निर्माण झालेली दिसत आहे। विमानतळापासून 4 रोडपर्यंत जाणारा रस्ता जो जवळपास 1.5 किलोमीटर अंतरावर आहे। या रस्त्यालगत अनेक लोकांनी अनधिकृत जागेत घरे आणि लघु उद्योग उभारले आहेत। 2 ते 3 हजार लोक वास्तव्यास आहेत। कोणी नोकरी करत आहे, कोणी मजुरी करत आहेत, तर कोणी छोटा व्यवसाय करत आहेत। सध्या प्रशासनाकडून काही घरं तोडण्यात आली आहेत आणि काही व्यावसायिकांना नोटीस देऊन जागा रिकामी करण्यास सांगितलं आहे। त्यामुळे मोठा प्रश्न उभारला जातो, हे लोक आर्थिकदृष्ट्या इतके सक्षम नाहीत की लगेच दुसरीकडे स्थलांतर करू शकतील किंवा आपला व्यवसाय पुन्हा उभा करू शकतील। अनेक कुटुंबाचं जगणं हातावर पोट या स्वरूपाचं आहे। आज कमवलं तर उद्या खाणं शक्य होतं। अशा परिस्थितीत अचानक घर किंवा व्यवसाय गमावणं ही खूप मोठी समस्या आहे। नमस्कार, मी नौसिन अहमद काजी, माजी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रत्नागिरी, तसेच कोकण नगर भागातला एक रहिवासी पण आहे। हे गाळे मी मी इकडचाच नागरिक असल्यामुळे माझ्या जन्माच्या आधीपासून आहेत, म्हणजे 40-45 वर्षापासून इथे लोक प्रामाणिकपणे काम धंदा मोलमजुरी करून आपलं काम करत आहेत आणि ही एक प्रकारची एक लाईफलाईन आहे कोकण नगर, कीर्तिनगर, क्रांतीनगर या भागाची। पण आता काही गोष्टींमुळे चौपदरीकरण होणार आहे म्हणून हे गाळे तोडावे लागतील। त्या सर्व गोष्टी इथे चालत आहेत सध्याच्या स्थितीला। त्याच्यामुळे इकडच्या व्यावसायिकांवरती एक पोटावरती म्हणून मी टांगती तलवार लटकत आहे। तर माझं शासनाला, प्रशासनाला, महाराष्ट्र शासनाला, तसेच आमचे जे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, ज्यांच्याकडे आपल्या जिल्ह्याचं पालकत्व आहे, हा भाग पण त्याच्यामध्येच येतो। आणि ज्या कायद्याच्या तरतुदीमध्ये जे काय बसत असेल, रिडेव्हलपमेंटच्या रोड डेव्हलपमेंटच्या याच्यानंतर त्यामध्ये काय जर बसत असेल तर हे जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी गाळे पुनर्वसन करून द्यावे, जेणेकरून त्यांचा जो वर्षानुवर्षे जो काय हा व्यवसाय चालू आहे तो आपल्याला त्यांना परत करता येईल आणि त्यांच्यावर एक प्रकारची उपासमारीची वेळ येणार नाही। 2 महिन्यापूर्वीचाच विषय आहे। 2 महिन्यापूर्वी प्रशासनामार्फत तोडण्याची मोहीम घेण्यात आली होती। जवळजवळ तोडण्यातच आलं होतं, पण मी त्यावेळी गेलो तिथे, त्यांना हे सांगितलं की ते म्हटलं आम्ही नोटीस दिले होते। ठीक आहे, सर्व गोष्टी बरोबर आहेत, काय तुम्ही कायदेशीर नोटीस द्याल, पण नोटीस दिल्यानंतर अजून त्यांचे उद्योग तिथे चालूच होते ना। त्याच्यामध्ये त्यांचे मशिनरीज होत्या, काही दुकानं सामान्य होती। हे अचानक जर तोडल्यामुळे त्यांना वेळच नाही मिळाला। तुम्ही ज्याच्यासाठी ज्या सामग्री आणली होती ती सामग्रीचा वापरच नाही करता आला असता, जर त्यांनी स्वतःहून जर खाली करून दिलं असतं तर त्यावेळी त्यांनी प्रशासनाने त्यावेळी ऐकलं होतं आमचं आणि मग ते कारवाई थांबवली होती। मग आज ताग आहे त्याला हे मिळालेलं आहे, पण आज ना उद्या ही तलवार लटकतच आहे तोडण्याची। तर ती न यावी किंवा रस्ता डेव्हलपमेंट, आम्हाला विकास हा पाहिजेच, विकासाला कोणी विरोध करत नाहीत, हे व्यापारी विकास हा पाहिजेच, पण त्याच्याच बरोबर विकास करता करता या व्यापारी भकास न होता त्यांचा पण विकास होऊन दे। नगरपालिका त्याच्यामध्ये काहीतरी तोडगा काढून नगरपालिका आपल्या ते गाळे बांधून देऊन नगरपालिकाला पण रेव्हेन्यू मिळेल ना। ते जर असं केलं तर नगरपालिकाचा पण त्याच्यामध्ये फायदा आहे, या गाळेधारकांचा फायदा आहे, जेणेकरून यांच्यावर काही उपासमारीची वेळ नाही। मी आपल्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचे उद्योगमंत्री तसेच पालकमंत्री यांनाही एक विनंती पण आवाहन करू इच्छितो की आपण संबंधित अधिकाऱ्यांना बसून आणि ह्या व्यापाऱ्यांना बसून एक मिटिंग घ्यावी, छोटेखानी मिटिंग घ्यावी आणि ह्यातनं जो काय तो मार्ग, मी तर म्हणतो जेवढे गाळेधारक आहेत सर्वांनाच गाळे मिळून देत, अशी आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो। नमस्कार, मी समीर मुजावर, राहणार कोकण नगर। माझा छोटासा एक व्यवसाय आहे रेफ्रिजरेशन एअर कंडिशनर दुरुस्तीचा आणि मी बरेच वर्ष इकडे ह्या दुकानात, माझं छोटासा दुकान आहे, या दुकानामध्ये मी काम करतो, मी ओनर आहे। आणि आपल्याकडे फ्रीज एसीचं दुरुस्तीचं काम होतं आणि माझ्याकडे जवळपास एक 6, 7, 8 मुलं कामाला आहेत। पण झालं असं आहे की आमचे कोकणनगरचे जे खोके धारक आहेत त्यांचे दुकान उचलण्याची वेळ आलेली आहे, म्हणजे ते प्रशासनाकडून रस्ता वाढीव म्हणून आमचे खोके उठवण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा। तर मी शासनाला ही नम्र विनंती करीन का त्याने आमचा विचार करावा थोडासा, कारण माझ्याकडे जे मुलं आहेत त्यांचा पण विचार करावा
आणि माझ्याकडे ITI पॉलिटिकल मधून पण मुलं शिकायला येतात. शिकण्यासारखा माझ्याकडे आहे, वर्कशॉप आहे म्हणून माझ्याकडे येतात आणि मी निःशुल्क त्यांना शिकवतो आणि मी स्वतः पगार देऊन त्यांना शिकवतो. मग त्यानंतर त्या मुलांचं भविष्याचं काय होईल, कारण ते नंतर त्यांना मी वर्कशॉप कुठे गेलो, लांब गेलो तर ते येऊ शकणार नाहीत. त्याचा विचार करून शासनाने निर्णय घ्यावा का इकडेच कुठेतरी आम्हाला व्यवसायासाठी जागा द्यावी आणि ह्याच ठिकाणी आम्हाला व्यवसाय करण्यासाठी संधी द्यावी, ही नम्र विनंती. आणि दुसरी गोष्ट, आता पण आम्ही समजा कुठे दुसऱ्या जागेवर शिफ्ट झालो तरी भाडा परवडण्यासारखा नाहीये, कारण गाड्याचे भाडे जवळपास 30-35 हजार, 40,000, 50,000च्या दरम्यान सांगतात लोक, आणि तेवढं आम्हाला शक्य नाही, कारण आमचा सीझन वाईज धंदा असतो. उन्हाळ्यात आमचा धंदा, त्याच्यानंतर पावसाळी आणि थंडीत आम्ही तेवढा काम नसतो आमच्याकडे. तरी शासनाला नम्र विनंती आहे, थोडासा आमच्या इकडचे पालकमंत्री आणि माननीय आमदार उदयजी सामंत यांना मी रिक्वेस्ट करीन की त्यांनी जरा आमचा विचार करावा आणि नगरपालिकेने सुद्धा आमचा विचार करून जे आहे ठिकाणी त्या ठिकाणीच आम्हाला व्यवसाय करू द्या. तुमचा जे आम्ही काय अडथळा आणत नाही सरकारी कामामध्ये, किंवा आम्हाला इकडचा जे डेव्हलपिंग होतोय ते डेव्हलपिंग व्हायला पाहिजेच, पण त्याच्यातनं समजा रस्ता होत नसेल आणि याची अडचण होत नसेल दुकानाची, तर कृपया करून दुकाने काढू नये आणि आम्हाला संधी द्यावी परत धंदा करायची. कारण इकडे मीच नाही, असे माझ्यासारखे बरेच लोक आहेत गरीब, जे पोट पाण्याचा विचार म्हणजे त्यांचा पण करावा. ह्या धंद्यावरती काही लोक ह्याच धंद्यावरती अवलंबून आहेत. कोणाचा सलून आहे, कोणाचा वर्कशॉप आहे, कोणाचा 2 व्हीलरचा आहे, असे बरेचसे आम्ही छोटे मोठे व्यावसायिक आहोत व त्या व्यवसायाच्या हिशोबाने आम्हाला थोडासा सहकार्य करावा, आमदार साहेबांनी पण, गव्हर्नमेंटनी पण आणि नगरपालिकांनी पण, ही मी हात जोडून त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार, मेरा नाम इम्तियाज इस्माइल दरमे, मैं कोकण नगर में चक्की मेरी है, उससे मेरा व्यवसाय चलता है। आज 8-10 साल से मेरा व्यवसाय चालू है। हे काका देखील मजगाव या गावातून शहरात व्यवसायासाठी येतात. या संपूर्ण वस्तीत ते एकमेव असे आहेत जे रोडला दळणाची सेवा देतात. महिलांना फार लांब जाऊन दळण द्यावे लागू नये, त्यांना त्रास होऊ नये याचा विचार करून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या या कामामुळे परिसरातील लोकांना मोठा दिलासा मिळतो. सध्या सर्व व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर नाराजी आणि असंतोष स्पष्टपणे दिसून येत आहेत. त्यांच्या भावना आणि अडचणी उघडपणे व्यक्त होत आहेत, ज्यांच्या परिस्थितींची गंभीरता लक्षात येते. वाढते खर्च, कमी होत चाललेला नफा आणि विविध अडथळ्यांमुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या बाबतीकडे तातडीने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाने ठोस निर्णय घेणे ही काळाची गरज आहे.